मला वाटतं की आता आता मी तर सगळ्या गोष्टीचा साक्षीदार. मी 6 वेळा मनोज जरांगेंकडे त्या ठिकाणी गेलो, त्यांच्याशी बोलणी केली. 2 वेळा गुलाल उधळून झाला, त्यांचंही समाधान झालं. परत 8 दिवसाने पुन्हा ते आंदोलन करतायत. मला वाटतं की सरकारकडून जेवढे करण्यासारखं होतं, मला वाटतं पहिल्यांदा जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यापासून पहिल्यांदा इतक्या वेगाने सरकारने त्या ठिकाणी काम केलं. सगळे अधिकारी कामाला लावलेले आहेत. मागासवर्गीय आयोग या ठिकाणी नेमला गेलेला आहे. शिंदे समिती त्या ठिकाणी नेमली गेलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. पण अजूनही मला वाटतं जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होत नाही आहे. मला वाटतं कुठेतरी आपण समाधान मानलं पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली त्या ठिकाणी याचिका आहे ती पुन्हा जिवंत झालेली आहे, क्युरेटिव्ह पिटिशन. मग त्यातूनही निर्णय येईल. आणि आता आम्ही परवाच अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी बॅकवर्ड कमिशनच्या ठिकाणी जे मागासवर्गीय आयोग तो त्या ठिकाणी त्याला परवानगी दिलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही बिल सादर केलेलं आहे, त्याला बिलामध्ये रूपांतरित केलेलं आहे. मला वाटतं की कायद्यामध्ये जे बसेल, मग काही आपण जर केलं तर मग कायद्यामध्ये टिकणार नाही. मान्य कोर्ट लगेच ते 4 दिवसामध्ये फेकून देईल. म्हणून कायद्यामध्ये बसून नियमानुसारच या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो आहोत. सरकारची इच्छा आहे, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण ते टिकणारं मिळावं, कायमस्वरूपी मिळावं. अन्यथा आपल्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ना सोयऱ्यांना द्या, हे शक्यच नाही आहे. ते 4 दिवससुद्धा कोर्टात टिकणार नाही. म्हणून मला असं वाटतं की सरकारसुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. जरांगे पाटलांनी फार एकदम टोकाची भूमिका न घेता मला असं वाटतं की जे आहे ते आपण आग्रही मागण्या निश्चित करा, पण आंदोलन करून, रस्ता रोको करून, पुन्हा उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही.